नमस्कार. तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का? माझी उंची अचानक का वाढते? शरीरात बदल का होतात? मुलींची पाळी का सुरू होते? मुलांचा आवाज जड का होतो? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण प्युबर्टी म्हणजे काय, ती कधी सुरू होते, आपल्या शरीरात बदल का होतात आणि त्यामागे हॉर्मोन्स कसे काम करतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. जसं एखादं छोटं रोप हळूहळू मोठं झाड बनतं, तसं आपलं शरीरही लहान मुलांकडून टीनेजर्समध्ये बदलत जातं. या नैसर्गिक बदलाच्या काळात प्युबर्टी म्हणतात. सो टुडेज टॉपिक इज प्युबर्टी म्हणजे काय? प्युबर्टी म्हणजे शरीर, मन आणि भावनांमध्ये होणारे नॅचरल चेंजेस. हे बदल आपल्याला लहान मुलांपासून अडल्टहुड होण्याची तयारी करते. प्युबर्टी फक्त मुलींमध्येच नाही तर मुलांमध्येही येतो. जसं मुलींची बॉडी चेंजेस होते तसंच मुलांच्या बॉडीमध्येही चेंजेस होतात. प्युबर्टी कधी सुरू होते? मुलींची स्टार्ट होते 8 ते 14 वर्षापर्यंत आणि मुलांची स्टार्ट होते 9 ते 15 वर्षापर्यंत. प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. काहीमध्ये प्युबर्टी लवकर येते, काहीमध्ये उशिरा. एक्झाम्पल, तुमच्या क्लासमध्ये काही स्टुडंट्स खूप उंच दिसतात आणि काही अजून लहान दिसतात. हे पूर्णपणे नॉर्मल आहेत. आता प्युबर्टीची सुरुवात कोण करतो? आपल्या ब्रेनमध्ये एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची ग्रंथी असते. तिला म्हणतात पिट्युटरी ग्लँड ऑर अ मास्टर ग्लँड असेही म्हणतात. कारण ती शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागात ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी सिग्नल्स पाठवते. आता हॉर्मोन्स आणि प्युबर्टी कसे रिलेटेड आहेत? हार्मोन्स म्हणजे शरीरातली केमिकल मेसेंजर्स आहेत जे ब्रेनकडून बॉडी पार्ट्सपर्यंत मेसेजेस पाठवतात. प्युबर्टी सुरू कसे होतात? ब्रेनमधील हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड हे प्युबर्टी सुरू करण्यासाठी सिग्नल देते. नाव स्टार्ट प्युबर्टी. हे सिग्नल हार्मोन्स मार्फत शरीरात जातात. दिस इज द प्रोसेस. पिट्युटरी ग्लँड काय करते? पिट्युटरी ग्लँड 2 मुख्य हार्मोन्स सोडतात. ग्रोथ हार्मोन्स ग्रोथसाठी आणि सेक्स हार्मोन प्युबर्टी चेंजसाठी. हे हार्मोन्स फिमेल ओव्हरीजमध्ये आणि मेल टेस्टिसमध्ये ॲक्टिवेट करतात. मुलींमध्ये काय होतं? मुख्य हार्मोन्स म्हणजे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. या हार्मोन्समुळे मुलींमध्ये काही नैसर्गिक बदल होतात. ब्रेस्ट डेव्हलपमेंट, हाईट वाढणे, बॉडी हेअर ॲट अ प्रायव्हेट पार्ट आणि पिरियड्स सुरू होणे. बॉईजमध्ये काय होतं? मुख्य हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन. यामुळे चेंजेस होतात. व्हॉइस डीप, फेशियल हेअर, मसल्स ग्रोथ, बॉडी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. टेस्टोस्टेरॉन मेल प्युबर्टी हार्मोन्स आहे. यालाच प्युबर्टी म्हणतात. प्युबर्टी इज अ नॅचरल प्रोसेस. एव्हरीवन्स डेव्हलप्स ॲट अ डिफरंट टाईम बिकॉज हार्मोन्स काम करण्याची स्पीड वेगळी असते. ड्युरिंग प्युबर्टी वी नीड हेल्दी फूड्स. हा पौष्टिक आहार पाहिजे. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, एग्स, नट्स आणि खूप सारा आयर्न रिच फूड. इम्पॉर्टंट म्हणजे प्युबर्टी हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा एक नैसर्गिक टप्पा आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे बदल होण्याची वेळ आणि हॉर्मोन्स काम करण्याची स्पीड देखील वेगळी असू शकते. म्हणून स्वतःची इतरांची तुलना करू नका. आपल्या शरीरावर विश्वास ठेवा आणि त्याची योग्य काळजी घ्या. प्युबर्टीच्या काळात हेल्दी फूड खाणे, पुरेशी झोप घेणे आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे प्रिया मळे. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयाबद्दल. तोपर्यंत निरोगी रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.